हॅलो. तर पटापट मी माझा नाश्ता करून मग मी निघणार आहे शाळेत जाण्यासाठी. आता मी रेडी झाले, तर रेडी होऊन मी जस्ट आता निघते शाळेत जाण्यासाठी. तर आज मला थोडासा लेट झाला आहे, तर भेटूया शाळेत. मी बसले कॅबमध्येच, तर आपल्याला खूप उशीर होत असेल आणि ट्रॅफिक आपल्याला मिळणार नाही असं होऊ शकत नाही. सो इथे खूप ट्रॅफिक लागते मध्ये मध्ये आणि मला ऑलरेडी इथे 12:15 वाजलेत. 20 मिनटाच्या आधी मला शाळेत पोचायचं असतं, बट आज मला खूप उशीर होतो आहे जाण्यासाठी. वी होप सो मी टाईममध्ये शाळेमध्ये पोहोचेल. सो बघूया आपण किती मिनटात आपण शाळेत पोचतो आहे ते. जस्ट मी आता शाळेत पोचली आणि आय थिंक बरोबर टाईममध्येच पोचली. आता जस्ट 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजताच मी पोचली शाळेत. आणि बरोबर मुलं अजून आली नाही आहेत, एकच मुलगी आली. सो बरोबर टाईममध्ये पोचलेली आहे मी. सो बघूया नंतर काय होतं आहे. आणि हा इथून बघतोय बापू. हा आहे रिदम हाय करो. हाय. सो आम्ही दोघं चालू आहे, एंजल आणि हाच आम्ही दोघं चालू आहे. सो हाय. मुझे मिस किया कि नहीं? मैं नहीं आई थी तो किया कितना किया मिस? ज़्यादा. आता ॲक्च्युली मी दुसऱ्या शाळेमध्ये होती म्हणून मला या शाळेमध्ये येता आलं नव्हतं. सो म्हणून मुलं विचारत आहेत की तू फ्रायडेला का नव्हता आला टीचर. तर इथे मी काही ॲक्च्युली थोडेसे 3 लेटर्सचे वाक्य लिहून ठेवले आहेत मुलांसाठी. सध्या मुलं गेले आहेत प्रेयरसाठी, तर प्रेयरवरून आल्यानंतर मग मी ही वाक्य त्यांना मुलांना लिहायला सांगणार आहे, मी वाचायला सांगणार आहे. कारण अजून थोडंसं मुलांना काही वाचता येत नाही आहे, त्याच्यामुळे मग हे जे 3 लेटर्सचे वाक्य आहे ते मुलं वाचतील आणि त्यांच्या वहीमध्ये लिहितील. प्रेयरनंतर आल्यानंतर मग मी त्यांना ते लिहायला सांगेल. तोपर्यंत मी त्यांना लिहून ठेवले ते वाक्य ॲटलिस्ट ते त्यांच्या वहीमध्ये लिहितील म्हणून. त्याच्यानंतर मला थोडंसं मी ॲक्च्युली गेली नाही कारण मला माझा लेसन प्लॅन कंप्लीट करायचं होतं. मला थोडंसं काम होतं, ते कंप्लीट केल्यानंतर मग मुलांचं पुढचं घेईल. मी सांगते वाक्य, एक लाईन सोडून लिहायची नाही, डायरेक्ट लिहायची वाक्य. मी सांगते आता वाक्य लिहायची वहीमध्ये, कळलं? चला पहिलं वाक्य लिहा. मदन 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 कमळ मदन कमळ मदन. वाक्य आहे, वाक्य लाईनीत लिहायचं, खाली शब्द लिहू नकोस. एक पूर्ण एक लाईन मध्ये लिहिते. कमळ कमळ. चोर चिठ्ठी खेळायची आता, पण रिसेस संपली तर. हां, रिसेस संपल्यावर अभ्यास करायचा. मग करणार ना अभ्यास? हां ठीक आहे, ओके. थोड्या वेळा फक्त. ओके. पोलीस कोण आहे? चोराला शोध. कोण आहे चोर? नाही, एक चान्स आहे तुझ्याकडे. एंजल किती आहे? राजा किती? 1000. तुला राजा किती झाले ते? बोल किती झाले? 620.
दाखव मला नोट काढू. 500 100 20 कुठे आहे? 20 5. 625. तर आत्ताच मुलांना थोडासा मी ब्रेक दिला आहे, कारण सकाळपासून मुलं अभ्यासच करतात. तर आता मी मुलांचा एक गेम घेणार आहे. तर गेम आहे फ्लिप द बॉटल गेम. जो बॉटल फ्लिप करेल त्याला 1 पॉईंट असा गेम घेणार आहे थोडंसं, कारण आता 5:30 वाजले. 6:30 वाजता मुलांची शाळा सुटेल. त्याच्यानंतर मग मुलं जातील, म्हणून मग एक थोडासा छोटासा काहीतरी त्यांना चेंज म्हणून मग मी थोडासा तो गेम. रिदमच्या नंतर मी आहे ना. हां धक्का कशाला देत आहे गाडी मिळून तुम्ही 4 जण आहे तरी सुद्धा खेळायचं. तर आता शाळा सुटायचा टाईम झाला आहे. आता 6 वाजले. तर आता सगळी मुलं घरी जातील. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.